देवाची वाणी ग्रहण करण्यासाठी आत्मसात करण्यासाठी विशेष आपल्या अंतःकरणाची तयारी करूया. आपण काही क्षण प्रार्थनेमध्ये असू. तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, वीर से तू अभिषेक कर दे, बहने दे उस हवा को, छूने दे हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, वीर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, वीर से तू अभिषेक कर दे. बोल प्रभू, तुझं दास ऐकत आहे. बोल प्रभू, तुझी दासी ऐकत आहे. तुझ्या पवित्र वचनाद्वारे, वाणीद्वारे तू आज आम्हा प्रत्येकाची भेट घे. तुझी दैवी इच्छा तू आम्हाला प्रगट कर आणि शिष्यत्वाच्या या प्रवासामध्ये प्रभू आमचं हे प्रशिक्षण तू आशीर्वादित कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आजचा हा दिवस आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित आनंददायी आरोग्यदायी केला. त्यांना त्याची कृपा, त्याची दया, त्याचा अनुग्रह, त्याचं प्रेम, त्याचं सानिध्य, त्याचं संरक्षण आणि त्याचा प्रीतीपूर्ण वरदहस्त या भूतलावरील प्रवासामध्ये इथपर्यंत आम्हा प्रत्येकावर ठेवला आणि पुन्हा एकदा परमेश्वराच्या पवित्र उपासना मंदिरामध्ये त्याची दैवी वाणी ग्रहण करण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या समय त्याच्या भक्तजनांच्या समोर आम्हा सर्वांना पाचारित केलं. त्यासाठी आपण देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ देऊया. योहान कृष्णवर्तमान अध्याय 15 पासून आरंभ झालेला या प्रशिक्षणाचा प्रवास. मीच द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ मी देणारा प्रत्येक पाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या पाट्याला अधिक अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. या वचनापासून आपण या शिक्षणाचा आरंभ केलेला होता आणि 18व्या वचनामध्ये आपण आलो. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. आणि मग या वचनापासून आपण शिष्यत्वाच्या प्रशिक्षणाकडे आपलं लक्ष केंद्रित केलं आणि शिष्यत्वामध्ये काही महत्वपूर्ण विचार देवाच्या पवित्र वचनातून आम्ही अध्ययन करण्याचे, शिक्षण करण्याचे, शिकण्याचे प्रयत्न केले आणि त्यातून शिष्यत्व काय आहे हे आम्ही जाणून घेण्याचा, समजण्याचा या समय प्रयत्न केलेला आहे. आणि शिष्यत्वामध्ये देवाला अपेक्षित असणारं शिष्यत्व काय आहे आणि आपण शिष्यत्वामध्ये कसं प्रवेश करू शकतो, शिष्यत्वामध्ये देवाच्या आम्हाकडून असणारी अपेक्षा काय आहे आणि शिष्यत्वामध्ये वधस्तंभ घेऊन चालणे म्हणजे काय हे विचार परमेश्वराच्या पवित्र वचनातून आम्ही पाहण्याचा, शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिष्यत्वामध्ये आम्ही वधस्तंभ घेऊन चालत असताना या 7 गोष्टी देखील गेल्या 2 भागापूर्वी आम्ही पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर गुरुकृष्ण मांडण्याचा 8व्या अध्यायापासून ते 10व्या अध्यायापर्यंत शिष्यत्वाचं प्रशिक्षण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तासोबती असणाऱ्या शिष्यांना त्यानं कसं केलं हे देखील आम्ही पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आरंभीच्या भागामध्ये आपण 8:1 ते 3 मधून आपण पाहिलं की आम्ही आमच्यामधील असणारं जे कृपादान आहे ते आम्ही ओळखणं गरजेचं आहे. दुसऱ्या भागामध्ये आम्ही पेरणी करणाऱ्याचा भाग पाहिला, ज्याच्यामध्ये जमीन कोणतेही असो पण आम्ही आमच्या कामाशी
प्रामाणिक असणं गरजेचं आहे. जे काम आम्हाला दिलेलं आहे त्या कामाविषयक आम्ही प्रामाणिक राहून देवाची इच्छा पूर्ण करावी. पेरणी करणाऱ्याचं काम आहे पेरणी करणे, त्यानंतर ती पेरणी विश्वासाने करावी. जमीन कोणती आहे याकडे लक्ष देऊन चिंताग्रस्त होऊ नये. देवाच्या कृपेच्या अधीन त्या सर्व गोष्टी समर्पित कराव्या. तिसऱ्या भागामध्ये या कार्यामध्ये वादळ हे निश्चित आहे. देवाचं कार्य ज्यावेळेस तुम्ही हाती घेतात त्यावेळेस वादळातून जावं लागतं, प्रतिकूल परिस्थितीतून जावं लागतं, संकटातून जावं लागतं. पण या सर्व परिस्थितीमध्ये विश्वासाची कसोटी आहे. म्हणून येशू ख्रिस्ताच्या प्रवासामध्ये जे शिष्यांच्या समोर प्रवास करत असताना जे वादळ निर्माण झालं त्या वादळाला शांत केल्यानंतर येशू शिष्यांना सांत्वन करण्यासाठी गेला नाही, तर येशू शिष्यांना विचारतो तुमचा विश्वास कोठे आहे. म्हणजेच शिष्यत्वामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रवेश करता त्यावेळेस निर्यातून प्रौढत्वामध्ये तुमचा प्रवेश होतो आणि त्यानंतर त्या तुमच्या प्रवासामध्ये वादळे निश्चित आहे, विश्वासाची कसोटी निश्चित आहे. पण त्या विश्वासामध्ये आम्ही स्थिर राहणं गरजेचं आहे. इथपर्यंत आम्ही हे प्रशिक्षण घेत आलेलो आहोत. निश्चित अर्थानं ज्यावेळेस आम्ही पाचारणाकडे पाहतो, निवडीकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, तुम्ही जर आजच्या शुभवर्तमानाकडे जर पाहिलं, मार्क शुभवर्तमान याचा 3ऱ्या अध्यायाकडे ज्यावेळेस तुम्ही जाता आणि त्या ठिकाणी 12 शिष्यांना त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. 12 शिष्यांची नेमणूक केलेली आहे. थोडस या नेमणुकीकडे जात असताना आणि शिष्यत्वाचा हा भाग शिकत असताना पाचारण कशासाठी आहे आणि त्या पाचारणामध्ये देवाची येशूची तुमच्या आणि माझ्या जीवनाकडून काय अपेक्षा आहे, एक महत्वपूर्ण विचार या छोट्याशा प्रसंगामधून आम्हाला पाहायला मिळतो. ज्यावेळेस मार्क 3:14 मध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो तेव्हा त्याने 12 जणांची नेमणूक केली अशासाठी की अधोरेखित करा. कशासाठी नेमणूक केली? या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याला अनुसरणारे अनुयायी ज्यावेळेस तो पाचारित करतो त्यावेळेस कशासाठी केली, त्यामुळे तिथं म्हटलेलं आहे त्यानं 12 जणांची नेमणूक केली अशासाठी की. म्हणजे हे जे शब्द आहेत ते फार महत्वाचे असतात. शुभवर्तमानामध्ये पवित्र शास्त्राचा आम्ही अध्ययन करत असताना की किंतु परंतु हे जे गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही लक्षपूर्वक वाचणं गरजेचं आहे. कशासाठी येशूनं त्या ठिकाणी त्या शिष्यांना निवडलेला आहे आणि त्यातील पहिला जो भाग आहे 15व्या वचनामध्ये हा अधोरेखित करा. कारण की फार महत्वपूर्ण विचार या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पाचारणामध्ये त्या शिष्यत्वांच्या बाबतीत किंवा ते शिष्यत्व किंवा ते 12 जण ज्यावेळेस नेमणूक होतात त्या नेमणूक करण्यामागचा येशू ख्रिस्ताचा उद्देश किंवा त्याची असणारी अपेक्षा त्या ठिकाणी ती व्यक्त होत आहे. या ठिकाणी अशासाठी की त्यांनी त्याच्याबरोबर असावे. म्हणजे कुणाबरोबर? येशू ख्रिस्ताबरोबर. आता हे फार महत्वाचं आहे. देवाच्या प्रिय मंडळी, शिष्यत्वामध्ये आम्ही जगत असताना, जबाबदाऱ्यांमध्ये आम्ही जगत असताना शिष्यत्वामध्ये बऱ्याचदा काय होतं की आमच्यावर पुष्कळ जबाबदाऱ्या येतात. वेगवेगळ्या आम्ही पोझिशनवर काम करतो, वेगवेगळ्या स्तरावर आपण काम करतो, वेगवेगळे पदोन्नती होत असते. सेवेमध्ये ज्यावेळेस तुम्ही वाढत असतात तुमच्या सेवेचा आरंभ आणि तुमच्या सेवेचा समारोप हा एकच असणं गरजेचं आहे. कारण की जिथं तुम्ही पाचारण दिलेलं आहात त्या पाचारणाचं जे स्पार्क आहे ते तुमच्या शेवटापर्यंत टिकून राहणं गरजेचं आहे. आणि या पाचारणामागचा उद्देश काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस 12 जणांना निवडतो त्यावेळेस अशासाठी की त्यांनी त्याच्याबरोबर राहावे. कुणाबरोबर? येशू बरोबर. हे लक्षात घ्या. तुम्ही शिष्यत्वामध्ये ज्यावेळेस तुम्हाला पाचारण होतं, तुम्हाला शिष्यत्वामध्ये किंवा देव ज्यावेळेस तुम्हाला निवडतो त्या निवडी मागचा प्राथमिक उद्देश जो या ठिकाणी आम्हाला 15व्या वचनामध्ये दिसून येतो तो उद्देश काय आहे की त्यांनी त्याच्याबरोबर राहावे. आम्ही येशू ख्रिस्ता बरोबर राहावं. तुमचं सेवकाई जीवन हे तुमचं प्रकाशित होण्यासाठी, सेवकाई जीवन हे तुमचं आशीर्वादित होण्यासाठी, सेवकाई जीवनामध्ये तुमच्या जीवनाद्वारे इतरांच्या जीवनामध्ये प्रकाश जाण्यासाठी तुमचं जीवन मूळतः प्रकाशामध्येच राहणं गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं की पाचारणामध्ये सुरुवातीचा कालखंड जो असतो तो आम्ही गुडघ्यावर राहतो. कारण की नूतन पाचारण असतं, नवीन पाचारण असतं. नवीन पाचारणामध्ये आम्ही आवेश असतो. आवेश असल्यामध्ये आम्ही काय करतो नाही का, खूप हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रार्थना करतो, उपवास करतो आणि पुष्कळ गोष्टी आम्ही त्या कालावधीमध्ये धार्मिकतेच्या आवरणाखाली करत असतो. अगदी तेच करणं गरजेचं आहे. पण काय होतं की यानंतर तुम्ही सेवेमध्ये ज्यावेळेस वाढता, सेवेमध्ये जबाबदाऱ्या ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस
ते गुडघे, त्या प्रार्थना, तो उपवास, ते देवाजवळ राहणं, हे काय होतं, हळू 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 काय करतं, कमी व्हायला सुरुवात होतं. आणि मग काय होतं, आम्ही सेवेच्या नावाखाली आम्ही काय करत आहोत हे आम्हाला याचं काय होतं, विस्मरण होतं. कारण की जगामध्ये करत असणारी प्रत्येक गोष्ट आम्ही सेवेच्या आवरणाखाली घेऊन बसवतो आणि म्हणतो की मी ही देखील सेवाच करत आहे. सेवा म्हणजे काय, खरी तुमची आध्यात्मिक सेवा काय, सेवेचं व्याख्या काय, ही आम्हाला जर शिष्यत्वामध्ये समजली नाही तर आम्ही जे काही करू या भूतलावरील प्रवासामध्ये सेवेच्या नावाखाली हे फक्त एक कर्म राहील, एक कार्य राहील, एक सामाजिक सेवा राहील. पण देवाला अपेक्षित असणारी सेवा जी आहे ती सेवा आमच्या जीवनातून होईल का, ती सेवा आम्ही करू शकू का, हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणून या शिष्यत्वाच्या या प्रशिक्षणामध्ये या सर्व गोष्टी आम्ही विचार करणं गरजेचं आहे. म्हणून सुरुवात कुठं आहे की तुमचं कृपादान काय आहे ते आधी ओळखा. म्हणजे तुम्ही कशासाठी पाठवण, ते कृपादान समजण्यासाठी तुम्हाला कुणाबरोबर राहिलं पाहिजे, त्याच्या बरोबरच राहिलं पाहिजे. तुमचं काय कृपादान आहे, तुमची निवड काय आहे. आता या ठिकाणी ज्यावेळेस निवड होते, पहिली गोष्ट अशासाठी की तुम्ही त्याच्याबरोबर असावे. मग काय म्हटलेलं आहे, रोग बरे करणे, भूते काढणे आणि उपदेश करण्यास त्यांना पाठवावे. म्हणून त्यांनी काय केलं, 12 जणांची नेमणूक केली. रोग बरे करणे, भूते काढणे आणि उपदेश देणे, याच्यासाठी त्यांना त्यांची नेमणूक केलेली आहे. आणि म्हणून तुमचं कृपादान काय आहे हे कृपादान समजण्यासाठी तुम्ही त्याच्या जवळच राहणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या सेवेशी तुम्ही प्रामाणिक राहण्यासाठी तुम्हाला त्याच्या जवळच राहणं गरजेचं आहे. तरच तुम्ही त्या सेवेकाशी प्रामाणिक राहू शकता. कारण की तुम्ही जर एखाद्या कॉर्पोरेट किंवा कुठल्याही एखाद्या ऑफिसमध्ये जर गेला, गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असो, कुठल्याही एखाद्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता आणि तिथल्या कर्मचाऱ्यांकडे ज्यावेळेस तुम्ही पाहता, त्यावेळेस बऱ्याचदा तुम्हाला अशी परिस्थिती दिसून येईल की ज्यावेळेस त्या कार्यालयातला बॉस जोपर्यंत खुर्चीवर असतो ना, त्यावेळेस प्रत्येक कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत असतो. आणि ज्यावेळेस तो खुर्चीवरचा बॉस बाहेर निघून जातो आणि मग ते कर्मचारी काय होतात, आपापल्याप्रमाणे कसरी त्या ठिकाणी बसायला उठायला सुरुवात करतात. कोण जातं, कोण येतं, कोण एकमेकांना विचारत नाही, काहीतरी भांडण झगडा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सुरू होतात. पण जोपर्यंत बॉस आहे तोपर्यंत काय होतं, मनामध्ये असतं की माझा बॉस इथं खुर्चीवर आहे, तो मला बघत आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याच्याबरोबर राहता आणि तुमच्या मनाला ही सदैव जाणीव करून देता की मी येशू बरोबर आहे, येशू बरोबर आहे, हे जोपर्यंत तुमच्या इथं आहे, तुमची पावलं डावी उजवीकडे वळणार नाही. ज्या गोष्टीसाठी तुम्हाला पाचारण केलेलं आहे, जे कृपादान तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही प्रामाणिक राहा आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमच्या विश्वासाच्या कसोटीमध्ये देखील तुम्ही स्थिर व्हा. हालेलुया. म्हणून या निवडीमध्ये आपण काय पाहतो, त्यांनी त्याच्या बरोबर राहावे. अशासाठी की 12 जणांची नेमणूक कशासाठी केली की त्यांनी त्याच्या बरोबर राहावे. म्हणजे सेवेचा विचार करत असताना आणि सेवेची परिभाषा आम्ही जाणून घेत असताना, सेवा म्हणजे कर्म नव्हे. बऱ्याचदा सेवेविषयक आम्ही विचार करत असताना आमच्या मनामध्ये अनेक असे सेवेविषयकच्या भावना निर्माण होतात. आणि सेवा म्हणजे काय म्हणत असताना आम्हाला असं वाटतं, मी आज या ठिकाणी संदेश दिला, मी साक्ष दिली, मी प्रार्थना केली, मी गीत गायली आणि मी रोग्यांची सेवा केली किंवा अशा अनेक गोष्टी केल्या म्हणजे मी सेवा केली. सेवा हे कृपादान आहे. हे काय आहे, हे कृपादान आहे. हे देवाच्या गौरवासाठी तुम्हाला दिलेलं आहे. लक्षात घ्या, हे कृपादान आहे, ते देवाच्या गौरवासाठी दिलेलं आहे. ही जर सेवा असते तर मग हा प्रश्न देखील लगेच निर्माण होतो. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस परत येतो त्यावेळेस तो म्हणतो, कोणीतरी येऊन त्याच्याकडे म्हणेल, मी तुझ्या नावानं संदेश दिला, मी तुझ्या नावानं भूते काढली, मी तुझ्या नावानं अमुक केलं, मी तुझ्या नावानं तमुक केलं. येशू त्याला काय म्हणेल, मी तुला ओळखत नाही. मग ही सेवा होती का? प्रश्न आहे. सेवा म्हटलं, शिष्यत्वामध्ये सेवा म्हटलं की बऱ्याचदा सेवा आम्ही या चौकटीमध्ये काय करतो, या दालनामध्ये घेऊन येतो आणि मग हे करत असणारा व्यक्ती सेवा करतो. थांबा, तो पवित्र शास्त्र उघडा, वाचा, समजून घ्या. शिष्यत्व म्हणजे इतकं सोपं नाही.
म्हणजे उद्या कोणाला तरी वाटलं अचानक रात्रीचं की मला दर्शन झालं, कधी कधी मला माहित नाही, बरेच आमचे लोक आहेत त्यांना दृष्टांत होतात, कसे होतात माहिती नाही. काही सेवकांना दृष्टांत असे पण झाले की लग्न झालं, लग्नानंतर काही ते विभक्त झालं, लग्न मोठं, आणि एका रात्री त्यांना असा दृष्टांत झाला की मला रात्री प्रभूनं दर्शन दिलं, 2चे 4 हात परत काढले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मंडळी समोर येऊन सांगितलं की मला दृष्टांत झाला 2चे 4 हात करण्यासाठी. त्यांनी परत दुसरं लग्न केलं. मला त्याच्यावर कमेंट नाही करायचं, पण करायचं असेल तर तुझ्या मनात कर ना. देवाचं नाव घेऊन कशाला करतो? देवाला एवढाच वेळ आहे का या जगामध्ये, एवढ्या मोठ्या जगामध्ये तुलाच येऊन सांगावं की तुझेच 2चे 4 हात कर? म्हणजे हे सेवेशी तुम्ही करत असणारी फसवणूक, अशी सेवा नाही. अशी दृष्टांत म्हणजे हे मान्य कसं मान्य करूया देवाला? आणि परत कालांतराने करणं आधीच त्यांचं जुळलेलं होतं, फक्त आता पब्लिक समोर देवाच्या नावावर आणायचं. म्हणजे कधी कधी आमच्या स्व इच्छेला आम्ही देवाचं नाव घेऊन त्याला देखील सेवा म्हणतो, असं नाही. सेवा हे असं सोपं नाही. हे सेवा अशी होत नाही किंवा या शिष्यत्वामध्ये हे जे कर्म आहेत, म्हणून मी म्हणतो, कारण त्या अध्यायाकडे लक्ष देतो, येशू ख्रिस्त म्हणतो की अरे मी चमत्कार केले येशूच्या नावामध्ये, पण येशू म्हणतो मी तुला ओळखत नाही. मी भूते काढले, मी तुला ओळखत नाही. मी संदेश दिला, मी तुला ओळखत नाही. मग येशू ओळखतो कुणाला ओळखेलो येशू? आता लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये बाळ जन्म आणि जन्मल्यानंतर 50व्या वर्षी ते तुमच्याकडे आलं, तुम्ही त्या बाळाला ओळखाल का? नाही ओळखणार. का ओळखणार नाही? कारण की जाताना ते बाळ होतं, येताना दाढी मिश्र होणार, तुम्ही ओळखू शकता का? अरे तो म्हणेल मी तुझ्या घरातच जन्म घेतलेला होता, तुम्हीच माझे आई वडील आहात, पण तुम्ही काय म्हणाल मी तुला बाळ ओळखत नाही? का ओळखत नाही? अहो तुम्ही त्याच्या जवळच नाही. देव तुम्हाला प्रभू तुम्हाला कधी ओळखेल? तुम्ही त्याच्या सानिध्यातच नाही. तुम्ही सेवेच्या नावात सगळं करताय, पण सेवा जी आहे हेच समजलेलं नाही आम्हाला. शिष्यत्व हेच समजलेलं नाहीये. म्हणून या पाचारणामध्ये प्रभू येशूच म्हणतो की अशासाठी की त्यांनी त्याच्याबरोबर राहावे. कुणाबरोबर? येशू बरोबर जर आम्ही राहत नाही तर आम्ही ती सेवा म्हणू शकतो का? म्हणून तुमचं नूतन पाचारण आहे, त्याच्याकडे परत जा. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही पाचारणामध्ये होता, किती उपवास, किती प्रार्थना, किती देवाच्या सानिध्यात होता, किती देवाचे आभार मानतो, किती तुमचं अंतःकरण देवाविषयक संतुष्ट असायचं, किती तुम्ही प्रार्थनेविषयक उत्सव असाल. आणि कालांतराने ही तलवार बोथड का होत गेली? बोथड होण्याचं कारण एकच आहे की आम्ही ती धार लावायचंच विसरून गेलो. सेवेमध्ये इतकं व्यस्त झालो की आम्ही देवाच्या सानिध्यात राहायचंच विसरून गेलो, प्रार्थनेच विसरून गेलो, आमचं पाचारणच आम्ही विसरून गेलो, आम्ही पाचारणाची प्रामाणिक राहणंच विसरून गेलो. आणि मग आमच्या जीवनामध्ये वादळे आले की आम्ही निराशित होतो, दुःखी होतो, त्रस्त होतो, क्लेशमय होतो, आम्ही लगेच त्राग करायला सुरुवात करतो. कारण एकच आहे, देवाच्या प्रियमंडळी शिष्यत्वामध्ये कुठंतरी देवाच्या सानिध्यात राहणं विसरलेलं आहे. हे लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. जे आपण शिकत आहोत हे प्रशिक्षण आहे. हे प्रशिक्षणामध्ये तुमचं जीवन शिष्यत्वामध्ये कसं उभं राहील हे शिकण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. म्हणून सेवा लक्षात घ्या. सेवा म्हणजे काय आहे? सेवेचं पाचारण म्हणजे काय आहे? म्हणून सेवेविषयक आम्ही पाहत असताना रोमकरासपत्र याचा 12व्या अध्यायामध्ये संत पौल या ठिकाणी काय म्हणतो? 12व्या अध्याय 2ऱ्या वचनामध्ये संत पौल म्हणतो पत्रामध्ये या ठिकाणी, देवाचे उत्तम नाही, पहिलं वचन, म्हणून बंधुजन हो, देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीर पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची काय आहे? ही तुमची आध्यात्मिक सेवा. हा शब्द अधोरेखित करा, हा शब्द अधोरेखित करा. म्हणून मी बऱ्याच मंडळीला असं उत्तेजन देतो. उत्तेजन देण्यामागचा माझा हा उद्देश असतो की मी असं म्हणत नाही की तुम्ही गीत गाऊ नये, प्रार्थना करू नये, संदेश देऊ नये, उपदेश देऊ नये, सुवार्ता कार्य करू नये किंवा रोगांसाठी हा उद्देश नाही. मी ते उत्तेजन देतो. तुम्हाला जे कृपादान आहे त्या कृपादानामध्ये वाढा. जसं संत पौल म्हणतो की अनेक कृपादान शिल्लक तुम्ही उत्सुक देखील असा.
तुमच्या जीवनामध्ये कृपादान मिळावी म्हणून देवाकडे जाऊन प्रार्थना करा. नक्कीच तुम्हाला मिळतील त्या कृपादानाद्वारे सेवा करा. पण अगदीच काहीच नसेल तर निराशित देखील होऊ नका. खऱ्या अर्थाने तुमची आध्यात्मिक सेवा काय आहे ही पहिल्यांदा जाणून घ्या. तुम्ही देवाजवळ किती आहात. सेवा कदाचित आम्ही जगाला दाखवण्यासाठी करू, पण आध्यात्मिक जीवन जर देवाजवळ नसेल तर आमची आध्यात्मिक सेवा ती होऊ शकते का? नाही. ते कर्म होईल. ते इतरांच्या समाधानाकरिता केलेलं कर्म होईल. म्हणून अशा कर्माला येशू ख्रिस्त म्हणतो मी तुला ओळखत नाही. मग तुम्ही म्हणाल की अरे मग कृपादान आहे की देवानं दिलेलं कृपादान आहे की? म्हणून मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. तुम्ही एसटीने प्रवास करता, तुम्ही सोशल म्हणजे पब्लिक ठिकाणी जाता, मार्केटमध्ये जाता, सगळीकडे जाता. ज्यावेळेस त्या ठिकाणी एखादा गरजू तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला तो म्हणजे हात करून मागतो, त्यावेळेस तुम्ही काय करता? उदाहरणार्थ एखादा भिकारी तुमच्याजवळ आला. भिकारी आला तर तुम्ही त्याने तुम्हाला खूप विनंती केली, म्हणजे तो सोडतच नाही. तुम्ही टोल नाक्यावर गेला की नाही कंटिन्यू तुमच्या खिडकीवर मारत असतात. जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत ते मारतात. मग तुम्ही काय करता? शेवटी काढताना तुम्ही काय करता? देता. काय दिलं तुम्ही त्याला? पैसे दिले. का? तो तुम्हाला मागत आहे, त्याला पैसे दिले. पैसे घेतो आणि तो काय करतो? निघून जातो. निघून गेल्यानंतर तुमचं आणि त्याचं नातं प्रस्थापित होतं का? तो तुम्हाला परत फोन करतो, कसं काय बरं आहे का, तुम्ही मला त्याच्याशी आठवण केली होती, आपण इथं भेटलो होतो असं म्हणतो का? तुम्ही जाऊन त्याला फोन करता? तुमचं नातं कधी प्रस्थापित होतं? ज्यावेळेस तो तुमच्याकडे येतो, तुमच्याशी बोलतो, तुमच्या बरोबर राहतो, तुमचं सुखदुःख जाणतो, तुमच्याशी म्हणजे एक रिलेशन एस्टॅब्लिश होतं. त्यावेळेस तुमचं काय होतं? नातं प्रस्थापित होतं. पण तुम्ही दिलं आणि परत तो तुमच्याकडे आला नाही किंवा त्याने तुमची ओळख ठेवली नाही, पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी गेला तर तो तुमच्याशी बोललाच नाही, तो निघून गेला, तर तुमचं त्याचं नातं प्रस्थापित होईल का? नाही. पण तुम्ही त्याला दिलं. का दिलं? कारण तुम्हाला अंतःकरण नाही कशाचं देण्याचं. का? तुम्हाला कळवलं. का कळवलं? मागतोय याला मी, त्याला सांगणं करतो. अहो बायबलमधला परमेश्वर जो काय म्हणतो, तुम्हाला हात म्हणजे मी तुला उत्तर देईन, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. तो नीतिमानावरही तसाच पाऊस पडतो, धार्मिकावरही तसाच पाऊस पडतो. त्याचा भेद नाही, त्यानं प्रत्येकाला दिलेला आहे. आता पहा, साधं उदाहरण आहे. आता हे जटिल उदाहरण दिलं, साधं बायबलमधलं उदाहरण देतो. पवित्र शास्त्रामध्ये एक घटना प्रसंग आहे. परमेश्वर एक दाखला देतो परदेशी जाणाऱ्या मनुष्याचा. परदेशी जाणाऱ्या मनुष्यानं कुणाला 5 दिलं, 2 दिलं, 1 दिलं. आता 5 दिलं त्यानं त्याची कामगिरी चांगली केली, 2 दिलं त्यानं त्याची कामगिरी चांगली केली. एकाचा स्वभाव त्या मालकाला माहित नसेल का? पण दिलं ना ते. अहो ज्या देवाकडे तुम्ही मागता तो देणारा यावेळी पाहून देणारा परमेश्वर आहे. तो देणारा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. तो देतो, त्याचा अंतःकरणच देण्यासाठी आहे. अहो कृपा म्हणजे काय आहे? तुमच्या धार्मिकतेमुळे कृपा मिळली का? तुम्ही उपास केले म्हणून तुम्हाला कृपा मिळाली का? तुम्ही यज्ञ केले म्हणून तुम्हाला कृपा मिळली का? तुम्हाला पापक्षमा प्रारंभ उद्धार कशामुळे मिळाला? तुमच्या कर्मामुळे मिळाला का? नाही. अहो तो कृपाळू देव आहे. तो कुणासाठी आला? कुणासाठी आला? कुणाची गरज आहे? निरोग्यास वैद्याची गरज आहे का? कुणाच गरज आहे? रोग्यास. तो रोग्यासच आलेला आहे. तो देणारा परमेश्वर आहे, त्याला दिलेला आहे. म्हणून तुमच्याकडे असलेलं कृपादान तुम्ही मागितलं तुम्हाला मिळालं, पण ते कृपादान मिळाल्यानंतर तुमचं आणि त्याचं नातं स्थिर राहीलच असं का हो? म्हणून तुम्हाला मिळालं, पण दिलं, पण दिल्यानंतर तुम्ही त्याच्याबरोबर राहिला नाही. मग तो कसा तुम्हाला ओळखेल? मी नाही ओळखत तुला. तू भूते काढलीस, नाही ओळखत मी तुला. मी भाषा बोललो, नाही ओळखत मी तुला. मी संदेश दिला, नाही ओळखत मी तुला. अरे तू खरं आध्यात्मिक सेवा काय आहे? 12 जणांना निवड करत असताना पहिलंच म्हटलेलं ना, तुला याच्यासाठी 12 जणांची निवड केली. असं नाही म्हटलं की त्यांनी भूते काढावे, रोग बरे करावे, संदेश द्यावा. नाही, आधी अशासाठी की त्यांनी त्याच्या बरोबर राहावे. आणि मग पाऊल देखील काय म्हणतो रोमकराच्या मुलीसाठी, तुमची आध्यात्मिक सेवा काय आहे? तुमची आध्यात्मिक सेवा काय आहे? पाऊल काय म्हणतो? तुम्ही तुमची जिवंत शरीरे पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून काय करावी? समर्पित करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा. शिष्यत्वाच्या या प्रशिक्षणामध्ये आपण राहत असताना आम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की हा एक सिलेबस आहे. हा लक्षात घेत असताना, हे सगळं शिक्षण लक्षात घेत असताना, हे त्याच वेळेस तुम्हाला समजेल
हे त्याच वेळेस तुम्हाला याचं प्रकटीकरण होईल. हे त्याच वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये वाढायला सुरुवात करा, जोपर्यंत तुम्ही आरंभापासून शेवटपर्यंत त्याच्या बरोबर राहा, त्याच्या बरोबर तुम्ही राहा, त्याच्यामध्ये तुम्ही राहा. तरच तुम्हाला देवाच्या प्रेमामुळे तुमचं शिष्यत्व, तुमचं पाचारण आणि तुमची असणारी आध्यात्मिक सेवा याचं ज्ञान प्राप्त होईल. नाहीतर कदाचित ही वेळ किंवा आमच्याही जीवनामध्ये याला वेळ लागणार नाही की मी तुला ओळखत नाही, आम्ही कितीही काहीही केलं तर मी तुला ओळखत नाही. म्हणून शिष्यत्वामध्ये असणारी आध्यात्मिक सेवा काय आहे हे आम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याकडे आम्ही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही लुकाच्या शुभवर्तमानामधून या प्रशिक्षणाचा आरंभ केला, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो, पिकाच्या धन्याने कामकरी पाठवावे म्हणून तुम्ही त्याची काय करा. लुक शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि दुसऱ्या भागामध्ये काय येशू ख्रिस्त म्हणतो की पिकाच्या धन्याने कामकरी पाठवावे म्हणून तुम्ही काय करा, त्याची प्रार्थना करा. आणि म्हणून देवाच्या मंडळी, शिष्यत्वामध्ये आम्ही येत असताना पहिल्या भागातील या 3 गोष्टी आम्ही आमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग चौथ्या भागाकडे आपण जात असताना 16 ते 22 या वचनाकडे, म्हणजे 8व्या अध्यायातील 16 ते 22 या वचनातील जो भाग आहे, दिवा कुठं ठेवतात, दिवट ठेवतात. दिवा कुठं ठेवतात, दिवट ठेवतात. प्रकाशामध्ये पारदर्शक आमचं जीवन याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस पुनरुत्थान होतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही माझे साक्षी आहात. प्रथम यहुद्या, शमरोना आणि मग यरूशलेम. कसा आहे तो सिक्वेन्स, कसा आहे कोणाला माहिती आहे? हा सिक्वेन्स फार महत्वाचा आहे. बऱ्याचदा आम्ही वाचतो पण तो सिक्वेन्स लक्षात घ्या. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस म्हणतो तुम्ही माझे साक्षी व्हाल, त्यावेळेस तो सिक्वेन्स लक्षात घेणं गरजेचं. पण तुम्ही कधी साक्षी व्हाल हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हा सामर्थ्य प्राप्त होईल, मग तुम्ही माझे काय व्हाल, साक्षी व्हाल. म्हणजे पवित्र आत्म्यामध्ये असणं म्हणजे त्याच्या सानिध्यामध्ये, त्याच्या प्रकाशामध्ये असणं. तरच तुम्ही साक्ष देऊ शकता, तरच तुम्ही प्रकाशामध्ये राहू शकता. आणि मगच आमचा प्रकाश इतरांसमोर पडेल आणि मग स्वर्गीय प्रेमामध्ये त्याचं काय होईल, गौरव होईल. पण हे होत असताना 1:8 मध्ये काय म्हटलेलं आहे, प्रथम यरूशलेम. सिक्वेन्स कसा आहे, पहिल्यांदा यरूशलेम, परत काय आहे यहुदिया, परत काय आहे शमरोन, आणि मग पृथ्वीच्या शेवटापर्यंत. ज्यावेळेस या क्रमाकडे जातो मी वारंवार ही गोष्ट सांगत असतो, यरूशलेम हे आमचं वैयक्तिक कौटुंबिक जीवनाचं प्रमाण आहे. यरूशलेम, त्यानंतर यहुद्या, तुम्ही ज्या समाजामध्ये आहात त्या समाजाचं ते प्रतीक आहे. आणि शमरोन म्हणजे काय आहे, ख्रिस्त उत्तर, म्हणजे त्यांना ख्रिस्त माहीत नाही तिथं. आणि मग पृथ्वीच्या शेवटापर्यंत म्हणजे जिथं जिथं तुम्ही जा. या भूतलावरील प्रवासामध्ये जन्म निर्जनमध्ये असेल, पण तुम्ही या नंतर जिथं जिथं तुम्ही जाल तिथं तिथं, मग ती कोणतीही परिस्थिती असो, तिथं तुम्हाला कुणाचे साक्षीदार व्हायचं आहे, ख्रिस्ताचे साक्षीदार व्हायचं आहे. आता ही साक्ष म्हणजे घरात वेगळं, समाजात वेगळं, ख्रिस्त उत्तर जे आहेत विदर्भी लोक आहेत त्यांच्यात वेगळं, आणि बाहेर गेल्यानंतर वेगळं, असं जीवन आमचं नसावं. जसे आहात तसे राहणं गरजेचं आहे. तेच पारदर्शक जीवनाचं काय आहे, प्रतीक आहे. म्हणून 16 ते 22 या वचनाकडे ज्यावेळेस जातो, दिवा कुठं ठेवला जातो, दिवट ठेवला जातो. तो मापाखाली ठेवत नाही. का, दिवट राहून त्यानं काय करावा, सर्वत्र प्रकाश द्यावा. प्रकाश मापाखाली ठेवलं म्हणजे झाकणं. म्हणजे आम्ही ठराविक ठिकाणी
देवामध्ये असतो, ठराविक ठिकाणी आम्ही देवाच्या विरुद्ध असतो, म्हणजे अंधारातलं जीवन असतं. म्हणजे तिथं आम्ही आमचा दिवा काय केलेला असतो, झाकलेला असतो, कारण की आम्हाला कोण बघत नाही असा एक मनामध्ये भास असतो. पण प्रियांनो, कोण बघत आहे आपल्याला, कोण बघत नाही हा विचार काढून टाका. जरी कोणी बघितलं तरी कोण तुमच्या शरीराला काही करू शकणार नाही, पण तुम्हाला जो बघत आहे तो करू शकतो. म्हणून शरीराचा घात करणाऱ्याला घाबरू नका, जो आत्म्याचा नाश करू शकतो त्याला तुम्ही काय म्हटलेलं आहे, घाबरा म्हटलेला. दिवसदिवस हे प्रमाण आहे प्रकाशामध्ये राहणं, ते झाकून ठेवणं नाही. कारण की तुम्हाला पाचारण कशासाठी केलेलं आहे, तुम्ही पेत्राच्या पत्रामध्ये तुम्ही आता प्रकाशाचे पुत्र आहात. तुम्ही आता अंधकाराचे नाही, तर तुम्ही कुणाचे पुत्र झालेला आहात, प्रकाशाचे पुत्र झालेला आहात. आणि म्हणून तुमचा प्रकाश इतरांसमोर असा पडू द्या. म्हणजे शिष्यत्वामध्ये आलेलं जीवन आता ते कुठेही झाकू शकत नाही. कोणीही बघत नसेल तर बघणारा कोण आहे, तो आहे. म्हणून या ठिकाणी रूथ 8 ते 10 या प्रशिक्षणामध्ये जे आपण पाहतो, येशू ख्रिस्त म्हणतो ठेवलेल्या दिवाप्रमाणे असणं गरजेचं आहे. दिवा मापाखाली ठेवला जात नाही, तो दिवडणीवरच ठेवला जातो, कारण तुम्ही प्रकाशाचे कोण आहात, पुत्र आहात. त्यामुळं तुमचं पाचारण झाकू नका, तुमच्या पाचारणावर अंधकाराची सावट येऊ देऊ नका. तुम्ही त्या पाचारणाला शोभेल असं पारदर्शक राहा, असं प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रशिक्षणामध्ये हा आलेला चौथा विचार या समी आपल्या अंतःकरणामध्ये नोंदवून घ्या. कारण की हे राहण्यासाठी, म्हणून मी तुम्हाला म्हटलं प्राथमिक सेवा म्हणजे काय, कारण की प्रकाशामध्ये राहण्यासाठी प्रकाशात राहणं गरजेचं आहे. आणि प्रकाशाकडे पाहू तर प्रकाश मुखावर पडेल, प्रकाशाकडे पाठ करू तर समोर आमच्या काय असेल, आमच्या पाठीवर प्रकाश असून काय उपयोग नाही. तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिवा आणि मार्गावर प्रकाश. प्रकाश कुठं आम्हाला आवश्यक आहे, समोर पाहिजे. आणि मग समोर प्रकाश पाहिजे तर प्रकाशाकडे चित्र लावून आम्ही राहणं गरजेचं आहे, त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे, तर आमचं जीवन प्रकाशमय राहील. पण जर प्रकाशाकडे पाठ करून मी चालू लागू तर नक्कीच माझ्या समोर अंधार असेल, अंधार असेल. म्हणजेच आम्ही काय केलेलं आहे, आमचा दिवा दिवटणीवर काढून कुठं ठेवलेला आहे, मापाखाली ठेवलेला आहे, कारण की आम्ही प्रकाशाकडे पाठ करून चाललो आहे. म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, या शिष्यत्वाच्या प्रशिक्षणामध्ये आम्ही जागृत असावं. सेवा काय आहे हे आधी समजून घ्यावं. पाचारण कशासाठी आहे की आम्ही त्याच्या बरोबर राहावं. तुमची आध्यात्मिक सेवा काय आहे तर तुमचं जिवंत शरीर त्याला समर्पित करावं. आणि या सेवेच्या कार्यामध्ये कृपेचं दान आहे. देवानं कृपा केलेली आहे. तुमची धार्मिकता बघून तुम्हाला एखादं दान मिळालेलं नाही. तुमची धार्मिकता म्हणून तुम्हाला सुंदर संदेश देता येतो असं नाही की तुमची धार्मिकता म्हणून तुम्हाला गीत गाण्याचं दान मिळालेलं नाही. तुमची धार्मिकता बघून तुम्हाला प्रार्थना केल्यानंतर रोग बरे होतात असं मुळीच नाही. हे कृपेचं दान आहे. जसं तुम्ही कोणी तुमच्याकडे कळवळ्यानं मागितलं, तुम्ही देतात, मला कळवळ येतं म्हणून तुम्ही देता. म्हणजे त्याचं मेरिट बघून तुम्ही देता असं नाही. तुमच्या म्हणजे त्यानं काहीतरी तुमच्या परीक्षेत पास झालंय म्हणून तुम्ही कुणाला तरी देता असं नाहीये. तुम्हाला कळवळ आहे म्हणून तुम्ही देता. देणारा अंतःकरण तुम्हाला आहे, देणारा परमेश्वर आहे. म्हणून कृपेचं दान तुमच्या ठाई प्रभू देतो तुमच्या योग्यतेनुसार. म्हणजे तुम्ही फार चांगले आहात म्हणून ते मिळतं असं नाही. त्याच्या कृपेनंच ते आम्हाला मिळतं. कुणाला 5 मिनिटं, 2 मिनिटं, 1 मिनिटं, पण मिळतं हे निश्चित आहे. सेवकाई जीवनामध्ये प्राप्त झालेल्या कृपेच्या दानामध्ये करणारं कार्य म्हणजे सेवा. अशा आवरणाखाली राहून देवापासून विभक्त जीवन जगू नका. पावसाळ्यात आलेल्या छत्र्याप्रमाणे तुमची उपकार स्तुती जागृत न होणे. म्हणजे कसं असतं की बाबा आता क्रिसमस आला की चर्चला जाणं गरजेचं आहे. शेवटचा महिना आहे, शेवटच्या महिन्यात देवाला तोंड दाखवणं गरजेचं आहे. 11 महिन्यानंतर 12व्या महिन्यात तोंड दाखवायचं, कारण की 13व्या महिन्यात प्रवेश करायचा असतो.
आणि आता मला या मंडळीमध्ये 4th 5th किती 7th कितवं तरी वर्ष चालू आहे, त्यामुळे आता मला चैत्री अगदी पाठ आहे. मला हेही माहित आहे की किती नियमानं कोण येतं आणि 11व्या महिन्यातून 12व्या महिन्यापर्यंत कोण येतं. मग 12व्या महिन्यात तेवढंच दर्शन, कुणाला दर्शन असतं माहित नसतं. त्या दर्शनामध्ये देखील अर्धा काळ असाच असतो. ते सवयच नाही व्हायचं ऐकायची. मग ते 12व्या महिन्याचं दर्शन झालं की 13व्या महिन्यात पहिल्या दिवशी मात्र प्रामाणिकपणे यायचं, त्याच्यानंतरच्या पहिल्या प्रभूभोजनाला प्रामाणिकपणे यायचं, नंतर डायरेक्ट वधस्तंभावरचा इशू बघायचा. मग त्यावेळेस रडायचं, मग परत माहित आहे तिसऱ्या दिवशी उठणारच आहे ना, नवीन कपडे घालून. मग असं नको व्हायला की पुनरुत्थानाचा आला, गुड फ्रायडेला पण होतं बरं का, पुनरुत्थानाचं दर्शन घ्यायचं. परत 6 महिने तुमचा आमचा संबंध असेल. म्हणजे कसं आहे, मी असं म्हणत नाही की तुम्ही चर्चला आला म्हणजे तुम्ही धार्मिक आहात, हो का, तुम्ही देवाच्या सांगतात राहणं गरजेचं, पण कुठेतरी शीतावरण भाताची परीक्षा होते असं फार पूर्वी लोक म्हणायचे. तुम्ही आता इथं 1 तास बसवत नाही तर तुम्ही घरात कसं बसत असाल सांगा. कसं तुम्ही प्रार्थना करत असाल, कधी कधी त्या प्रार्थनेचं कौतुकच करावं. जी इथं प्रार्थना तुम्ही करू शकत नाही ती तुम्ही, म्हणजे लक्षात घ्या हे मी का बोलतोय. तुमचं शिष्यत्व पाचारण तुम्ही त्याच्या बरोबर राहू यासाठी. म्हणून आमची ही जी सेवा किंवा ह्या गोष्टीकडे आम्ही पाहत आहोत, कृपेचं दान करतो म्हणून कधी कधी आमचे उपासक सणाच्या दिवशी जागृत होतात. 12 महिने कुठं जातात ना, आमचं कॉयर चालतं वेळेत, ना आमच्या प्रार्थना व्यवस्था चालतात, काही चालत नाही. आपण काही हे नाहीये काय, सेलिब्रिटी नाही, ठराविक काळापुरते. सेवा ही निरंतर, कोणासो नसो सेवा करायची. तुम्ही माणसासाठी नाही, माणसाच्या मनोरंजनासाठी नाही, तुम्ही देवाच्या मनोरंजनासाठी करता. म्हणून सेवा ही काय आहे समजून. सेलिब्रिटी होण्यापूर्वी तुम्ही काय व्हा, सेवक व्हा. सेवेचं अंतःकरण प्राप्त व्हा. शिष्यत्व एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणून ही वचन जी आहे ती तलवार आहे, ही वेगळंच करते, वाईट आजच्यापासून वेगळंच करते. जर ती तलवारीप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेतलं तर तुम्हाला शिष्यत्व करेल, त्याचं पाचारण करेल. मग तुम्ही खऱ्या अर्थानं देवाला अपेक्षित, मग देव तुम्हाला ओळखेल. मग भले तुम्ही चमत्कार केले नसतील, प्रार्थना भूते काढले नसतील, उपदेश दिले नसतील, काय, पण देव तुम्हाला ओळखेल, कारण की तुम्ही त्याच्या बरोबरच होता. म्हणजे पहा, एक स्त्री होती की जी येशू ख्रिस्त घरात आला म्हणून खूप त्रागा करत होती. काय काय करायला द्यायचं, कसं द्यायचं, किती पाहुणचार करायचा, कसा पाहुणचार करायचा. आणि एक स्त्री होती जी त्याच्या चरणाजवळ बसून त्याचा फक्त ऐकत होती. माथे मारते तू व्यर्थ गोष्टीविषयी का तक्क करतेस, आणि त्यालाही करतो भक्ती मध्ये काय मला सहकार्य करत. मग मरियमच्या बाजूने कोण बोलला, येशू बोलला. येशू काय म्हणाला, तू व्यर्थ गोष्टीविषयी तक्क का करतेस. हिनं सर्वोच्च वाटा निवडलेला काय आहे की बसले देवाचं वचन ऐकत आहे. देवाचं वचन ऐकत आहे म्हणजे कुणाच्या सानिध्यात आहे. आता सांगा, त्या 2 स्त्रियांमध्ये सेवा करणारी स्त्री कोण असेल. ती सेवा करत होती, ती ऐकत होती, आणि ते देवाची इच्छा. त्या देवाची सेवा आपण काय करणार आहोत, काय सेवा करणार. त्यानं श्वास दिला, त्यानं शरीर दिलं, त्यानं या उतरावर घास दिला, निवारा दिला, सगळं त्यानं दिलं, आरोग्य दिलं, समाधान दिलं, सुख दिलं, एकटेपणामध्ये परिवार केला, नातेवाईक दिले, मित्रमंडळ, काय सगळं त्यानं दिलं. त्याची सेवा आपण काय करणार. आपण माती धूळ काही आपल्या म्हणजे आमचं जे हे आहे ते काहीच नाहीये, आमचं मेरिटच नाहीये, पण त्याने दिलं. त्याची सेवा काय, त्याची अपेक्षा हीच आहे की आम्ही कुठे राहावं, त्याच्या सोबत राहावं. त्या आदाम हवेकडून असणारी अपेक्षा काय होती की रोज सायंकाळी त्यांना भेटायला येत होता. त्याची इच्छा होती त्यांनी त्याच्याशी बोलावं, त्याच्याशी बोलावं, त्याच्या सांगितलं राहावं, त्याचं ऐकावं. म्हणून सेवेचं जे खरं मूळ महत्व आहे ते देवाच्या मंडळी जाणून घेऊ. शिष्यत्वामध्ये या प्रशिक्षणामध्ये आपण थोडं भरपूर काही शिकणार आहोत. म्हणून थोडंसं यावेळेस डिसेंबरमध्ये आता सारखं गव्हाणी नको करू जायला. मग आता प्राऊड होऊया, आपण आता येशू ख्रिस्त काय अपेक्षा करत आहे ते आपण शिकू. म्हणून थोडंसं याही महिन्यामध्ये जास्त शिष्यत्वाच्या शिक्षणावर भर देत आहोत.
जर तुम्ही याल तर शिकाल आणि शिष्यत्वाचं महत्व तुम्हाला समजेल, सत्य समजेल, सत्य बंधनमुक्त करेल. आमेन. प्रार्थना असो. देवप्पा, या वचनासाठी आभार मानतो. या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तुझी कृपा दे. तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी आम्ही शिकेल करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून करू. यावेळेस आपण उपासना संगीत याच्यातून गीत क्रमांक 70 गाणी गायल्याशिवाय सुद्धा वाटत नाही. डिसेंबर मध्ये आम्ही आहोत. पहा हो दूत कसे गाती, पहा हो दूत कसे गाती, पर्वतावर गौरव शांती या धरणीवरती. पर्वतावर गौरव शांती या धरणीवरती. नरावर कृपा होय मदती, नरावर कृपा होय मदती. जय जयकारे योमी सारे ग्रह हे धन धनती. जय जयकारे योमी सारे ग्रह हे धन धनती. प्रीती नाव रूप धरती, प्रीती नाव रूप धरती. दीन नरास दीन होनी या भुवनी येती. दीन नरास दीन होनी या भुवनी येती. हिरा समरवी जिच्यावरती, हिरा समरवी जिच्यावरती. तीच अंगुली मुखे घालुनी लघु गोष्टी रमती. तीच अंगुली मुखे घालुनी लघु गोष्टी रमती. ख्रिस्ता तव अंगुली फिरती, ख्रिस्ता तव अंगुली फिरती. तसे फिरावे हीच निरंतर देया मारुती. तसे फिरावे हीच निरंतर देया मारुती. पहा हो दूत कसे गाती, पहा हो दूत कसे गाती. परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. उभे असतात प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तुझ्या इच्छेप्रमाणे आमची सेवा करा. जसे आमच्या गुन्ह्याचा सुख्या तसेच तुमच्या गुन्हे असो. आणि आम्हाला प्रश्न नकोस तर आम्हाला वाटत सोडू. कारण की राष्ट्रीय सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुमची आहे. आमेन. आणि आता सर्वबुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी उलट शांती तुमच्या अंतर्गणे आणि तुमच्या विचार राखतो. आणि आता देव जो अपेक्षित घेतील तो येशूची प्रेम कृपा प्रयत्नाचं सौभाग्य पण आपणा सर्वांसोबत देवाच्या सर्व विवेकांसोबत आणि सुद्धा सर्व काय राहतो. आमेन. तुझी मात्र सेवा